जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे। या आगीत सुमारे 17 ते 18 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना काही क्षणातच आगीने वेढले। आगीची तीव्रता इतकी होती की दुचाकींचे फक्त सांगडे उरले आहेत। विशेष म्हणजे येथे शॉर्ट सर्किट होण्यासारखी परिस्थिती नसल्याने ही आग कोणीतरी मुद्दाम लावली असावी असा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे। संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। कारण तर आम्हाला कळालेलं नाही आहे, परंतु आम्हाला घातपात वाटतोय। कारण इथं कुठंच आम्ही सॉकेट ठेवलेलं नाही किंवा पॉईंट ठेवलेलं नाही, इलेक्ट्रिक पॉईंट, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा प्रश्नच येत नाही। आणि एकदम एवढ्या गाड्या पेट घेणं म्हणजे कोणीतरी मुद्दाम होऊन या बिल्डिंगला किंवा आमच्या या पार्किंगला पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एखाद्या माथेफिरूचंच ते काम असू शकतं, कारण एवढ्या गाड्या एकदम पेटू शकत नाही। कोणीतरी पेट्रोल वगैरे टाकून ह्या गाड्या पेटवल्या असतील की जेणेकरून या सोसायटीवर घातपात करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। आमची विनंती पोलीस प्रशासनाला की त्याचा जो कोणी माथेफिरू असेल त्याचा योग्य तो शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी। किती गाड्या टोटल? जवळपास 20 गाड्या आहेत आणि 7-8 सायकली आहेत, काही इतरही साहित्य जळून खाक झालेलं आहे। सोसायटीचं आमचं खूप नुकसान झालेलं आहे। वरती घरांना पण जाळा पोचल्यात। आपण वरून बघू शकता की इथं जे काही गाड्यांचे ब्लास्ट झाले तर त्याच्यामुळे या स्लॅबला सुद्धा तडे गेलेले आहेत आणि प्लास्टर खाली पडलेलं आहे। सीसीटीव्ही मध्ये काही घटना आम्ही सीसीटीव्ही आमचा चेक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा डीव्हीआर काम करत नाहीये। आता पोलीस प्रशासन इतर काही गोष्टी करेल त्याच्यावर आपला भरोसा आहे। बस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि ज्यांना ज्यांना काही मदत करता आली, नुकसान भरपाई जर देता आली तर प्रशासनाने ती मदत करावी, आमची हीच सोसायटीच्या वतीने मागणी आहे।